फर्स्ट मॅच चांगला खेळलास त्याबद्दल अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. सगळ्या मॅचकडे परंतु या दीपक 11 टीम सन्मान चिन्ह घेण्यासाठी या लगेच. दीपक 11 टीम सगळ्या मॅचकडे जिथे मॅच सुरू होते. पहिला चेंडू खेळलाय. पहिला चेंडू जर पाहिलं तर रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला चिराग पाटील हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि सुरुवात चांगली केली. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स काढलाय. सिंगलने सुरुवात केली. गोलंदाजी मार्कवर बिगेश आपल्याला पाहायला मिळतोय. एचडी विनर टीम एक एक्स्ट्रा खेळाडू या. तर आपण पाहतोय चिराग च्या पद्धतीने आपण पाहतोय चिरागची बॅटिंग खूप चांगली आहे. एक चांगला बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो चिराग पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. बिगेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पाहिलं तर चांगला फटका आहे परंतु त्या ठिकाणी आदित्य चेंडूला अडवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. रन्स मात्र सिंगलच मिळेल. प्रयत्न चांगले. एचडी विनर टीम आज अगदी पकड मजबूत आहे परंतु यावेळेस खराब फटका, खराब शॉट सिलेक्शन. इथून जर पाहिलं तर रुपेशला माघारी परतावं लागेल. गडी बाद होतोय पहिला. दीपक 11 टीम सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौशल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला गडी बाद झाला. रुपेश पोटफोडे ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक चांगला बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं परंतु थोडंसं नाराज करताना कुठेतरी मोठा फटका मारताना फसले गेले. बिगेजची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर काही कालानंतर मायकोपमध्ये देखील एक चांगली टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 17, 18 आणि 19 या तारखेला मायकोपमध्ये नक्कीच मायकोप चषक आपल्याला पाहायला मिळेल. इथून आपण पाहतोय बिगेश पुन्हा एकदा. अवेस फटका तर सजवलाय. तिथे मात्र आपण पाहतोय मनीष खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला रोखतोय. इथून जर पाहिलं तर रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू आलाय. आतापर्यंत 3 धावा 4 चेंडूचा खेळ झालाय. बिगेश चांगली गोलंदाजी करतोय. फ्रंट लाईनचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. चांगली सुरुवात करावी आणि ती सुरुवात चांगली केलंय बिगेशने. याही वेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स मात्र नक्कीच घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर आता मात्र आपण पाहतोय 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 4 धावा. चिराग पाटील अशा अपेक्षा आहेत चिरागकडून. मोठे फटके इथे नक्कीच येण्याचे चान्सेस आहेत. हो परंतु हा चेंडू देखील आपण पाहतोय पायामधून बाहेर काढलाय. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोर कार्ड जाऊन पाहिलं तर 5 या आकड्यावर 5 धावा. शेवटचा चेंडू. याही वेळेस वाईट चेंडू येईल. पंच दर्शवत आहेत. खूप बाहेर चेंडू टाकला जातोय. जिथे मात्र आपण पाहतोय अतिरिक्त धाव. 6 धावा झाल्या आहेत. आता मात्र ज्या धावा हव्या होत्या त्या आता धावफलकावर येताना आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगला गोलंदाज आणि त्याच्याकडून जर पाहिलं तर आतापर्यंत 3 वाईट चेंडू टाकलेत. हा देखील चेंडू जर पाहिलं तर डेड चेंडू म्हणून घोषित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पंच. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू. डावखुरे आता जर फलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात जर पाहिलं तर थोडासा पावर टाकण्याचा प्रयत्न इथून जर पाहिलं तर थोडासा फसला जातोय. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण देखील बदलत आहेत. आपण पाहतोय स्क्वेअर लेग दिशेमध्ये जर पाहिलं तर कुणाल किनी तिथे सज्ज झालाय. आक्रमण असणार आहे. यावेळेस आक्रमण केलाय. शेवटच्या चेंडूवर काय लिहिलं होतं. चिराग पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार आणि या चौकाराने धावसंख्या 4 ने वाढेल. काय कमालीचा फटका पहा. गॅप होता कुणाल मध्ये. तिथे मात्र नक्कीच गॅप शोधला. कुणाल अली सार्थक अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर गॅप नक्कीच पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत.
इथून जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज समर्थ येताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू समर्थ याचा. इथून जर पाहिलं तर क्लीन बोल्ड केलंय कौशल. थोडंसं अजब चेंडू पाहायला मिळाला त्याला आणि तयारीत नव्हता. ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडूला सोडलं आणि चेंडू जर पाहिलं तर थोडासा आतमध्ये आला, स्टंपावर हिट झाला आणि फलंदाज बाद. कौशल गणेश एक चांगला बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, गण्या या नावाने जास्तीत जास्त संबोधलं जातंय त्याला. या मॅच मध्ये गण्याला चांगली कामगिरी. आज टीम कॉम्बिनेशन खूप चांगला आहे एसडी विनर टीमचा, ज्यामध्ये आपण पाहिलं लीग स्पर्धा खेळलो होता आणि लीग स्पर्धेमध्ये जे जे खेळाडू उभारले आणि त्यांना मात्र आज संधी दिली असं मी म्हणेन. चांगला फटका होता. चेंडू जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे चेंडूला लोटलंय. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 12 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा इथून जर पाहिलं तर हल्ला केलाय. कुणाल आहे त्या ठिकाणी, थोडस खराबपैकी करतोय परंतु गॅदर बॅकअप चांगला आहे. नक्कीच मी म्हणेन मनीष भोईर याचा ते मात्र आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं वेगवान फेकी करताना कुणाल खिनी. सिंगलच मिळेल. 13 धावा स्कोर कार्डवरती. चांगला फटका होता परंतु सरळ कुणालच्या हातामध्ये जाऊन थांबेला चेंडू. इथून विकेट मिळेल. खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं रिस्की खेळायचं होतं त्याला परंतु इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिषेक चिमी आलाय. इथून आपण पाहतोय संघाचा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि अभ्यास चांगली बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या चांगली होती. 13 धावा 3 गडी बाद. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 1.4 म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. ओहो चांगला चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये थांबला जातोय. दोन आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय चेंडू जर पाहिलं तर नोबाल हाताला. या चेंडूवर फटका चांगला होता. टॅप करण्याचा प्रयत्न कुणाला आलाय चेंडूवर. रन्स मात्र सिंगलच मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 7.50च्या सरासरीने 15 धावा स्कोर कार्डवरती लागले आहेत. इथून पाहतोय कुणाल खिनी आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू चांगला फटका आणि बिगेश त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ॲक्युरेट फेकी होती परंतु जर डायरेक्ट हिट झाला असता तर इथून मात्र आपण पाहतोय चिमीला देखील माघारी परतावं लागलं असतं. परंतु इथून आपण पाहतोय सिंगल रन झालाय. 16 धावा स्कोर कार्डवरती. पुढचा चेंडू चिराग पाटीलसाठी आपण पाहतोय हा चेंडू निर्णायक होता. थोडासा बाहेर काढलाय चेंडूला. याही वेळेस आपण पाहतोय सिंगलच आलाय. सिंगलच्या मदतीने इथून धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र आपण पाहतोय फलकावर 17 धावा. अभिषेक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पायामध्ये चेंडू होता. डायरेक्ट हिट झाला आणि चिराग पाटील
याला देखील माघारी परतावा लागेल. चांगला बॅटर होता, चांगली बॅटिंग करत होता, पण कुठेतरी आपण पाहतोय यावेळेस बाहेर ऑटो रिक्षा कोणाची असेल तर प्लीज थोडंसं इथे या. ऑटो रिक्षा कोणाची असेल तर प्लीज संपर्क साधायचा आहे. इथून आपण पाहतोय आणखीन एक सिंगल रन्स, सॉरी बोल्ड झालाय. इथून पाहतोय चांगला फलंदाज जर पाहिलं तर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय जिशान. आता मात्र आपण पाहतोय दीपक यादव आपल्याला पाहायला मिळेल. फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कॅच आउट होत आहेत. मनीष भोईर संधी सोडत नाहीये. दीपकला देखील माघारी परतावा लागेल. टीम बॅलन्सिंग खूप चांगली आहे, परंतु आपण पाहतोय इथून ज्या पद्धतीने फलंदाज बाद होत गेले, धावसंख्या बनवायची होती. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिलं तर 5 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथून आपण पाहतोय धावसंख्या 17वर जाऊन पोहोचतोय. 17वर जो खतरा होता तो मात्र आपण पाहतोय तीन फलंदाजाला लागला असं मी म्हणेन. एक रनआउट तर 2 लगातार बाद झाले आहेत. विकेट हॅट्रिकवर असेल कुणाल किनी. शेवटचे चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर विकेट हॅट्रिक. चांगला खेळलाय नक्कीच. आपण पाहतोय चेंडूला दिशा दिली, डिक्लेअर झोनकडे वळवलंय चेंडूला. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने 18 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटक कंप्लीट झालेत. 3 षटकामध्ये 18 धावा. येणारे 6 चेंडू किती धावा बनवतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर मनीष भोईर. तिथून आपण पाहतोय एका बाजूला सचिन, दुसऱ्या बाजूला अभिषेक चिमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन ऑन स्ट्राईकवर आहे मनीष भोईरचा सामना करताना. पहिला चेंडू इथून पाहिला तर चांगला फटका खेळलाय, परंतु त्या ठिकाणी पोहोचताना सचिनला थोडीसा उशीर झाला आणि आणखीन एक विकेट डगआउटमध्ये येताना सचिन बाद. कदाचित पूर्णपणे रनिंग्स आपल्याला पाहायला मिळाली नाही. ज्या पद्धतीने रनिंग्स करायची होती ती मात्र आपल्याला काहीच पाहायला मिळाली नाही आणि त्यामुळे बाद झालाय फलंदाज. शेवटचा विकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय अभिषेकचा फटका जाईल डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. धावसंख्या आणखीन 1ने वाढते. 19 धावा. चांगली बॅटिंग लाईन होती नक्कीच मी म्हणेन एच डी विनर टीमकडे. ज्या पद्धतीने आज त्याची लीग टुर्नामेंट केली होती त्यामध्ये जे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले होते खूप चांगले. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट चेंडू येत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर 19वर थांबवलंय. 3 चेंडू झाले आहेत. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल. एक फटका जरी आला तर नक्कीच आपण पाहतोय. परंतु सिंगलच रन्स या ठिकाणी घेतली जाईल. 20 धावा झाल्या आहेत आतापर्यंत. 20 रन्स 7 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतायत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. हो इथून आपण पाहतोय फटक्यामध्ये ताकद नव्हती. यावेळेस गडी बाद होईल आणि टीम ऑल आउट. आजच्या रात्रीमधील या टुर्नामेंटमधील जर पाहिली तर हा दुसरा संघ आहे जो ऑल आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एस पंच थर्ड अंपायरची या ठिकाणी मदत घेतली. पंच बाहेर गेलेत. यस आपण काहीच करू शकत नाहीये.
तिसरं पंच घेतल्यानंतर तुमची जे दोन प्लेयर आहेत ते मध्ये थांबणं गरजेचं होतं. इथून आपण पाहतोय बाहेर निघून आले, म्हणजेच जर पाहिलं तर फलंदाज बाद आहे. यस, फलंदाज बाद देखील आहे. इथून इशारा देखील आलाय. इथून पाहतोय आपण सलामीची जोडी. एका बाजूला जर पाहिलं तर आदित्य आणि दुसऱ्या बाजूला मनीष भोईर. आज थोडस चेंजेस केले खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. मनीष भोईर जे थोडेसे लेट उतरले, परंतु आज कुणाला थांबवलंय आणि त्यानंतर आपण पाहतोय मनीष थोडस वरती आलंय आदित्यच्या सोबत ओपनिंग करण्यासाठी. 21 धावा ठेवल्यात जिंकण्यासाठीचं लक्ष आहे. बाहेर कोणाची रिक्षा आहे, जर कोणी असेल अवेलेबल तर प्लीज, संधी आहे तुम्हाला, एक भाडा मिळेल. ऑटो रिक्षा कोणाची आहे? पहिला चेंडू विकास आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू यावेळेस पाठवलाय चेंडू जर पाहिलं तर डिक्लर झोन कडे. इथे मात्र आपण पाहतोय सिंगलच रन्स मिळेल. चांगला फटका खेळला होता, थोडासा रिस्क घेतली होती मनीष भोईर यांनी, आणि की अगदी सीमारेषी लगत चेंडू पडला आणि तदनंतर आपण पाहतोय चेंडूने थोडासा काटा बदलला, चेंडू गेला डिक्लर झोन कडे. मात्र हा चेंडू पायावर टाकलाय, सरळ सिंगर रन चिराग पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग दर्शवत असताना चेंडूच्या रोखण्याचं काम केलंय. कुठेतरी धावसंख्या कमी झाली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतोय, परंतु अशा पद्धतीने जे सामने आपण पाहतोय याच टुर्नामेंटमध्ये, जो बिरवाडी विरुद्ध झाला होता सरावली संघ, कुठेतरी वाटलं होतं की जिंकेल की काय. 24 मध्ये 25ची आवश्यकता असताना चांगले डिफेन्स केल्या बिरवाडी टीमने. इथून मात्र तेच पाहायला मिळेल का, डिफेन्स करताना 21 धावा थांबवायच्या, 3 धावा आतापर्यंत झाल्या 3 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा या चेंडूवर उचललाय फायदा. चेंडू जर पाहिलं तर सरळ सीमारेषे पार चौकारासाठी. थोडीशी खराब लेंथ लाईन आपल्याला पाहायला मिळाली विकासाची आणि त्याचमुळे त्याच्यावर फायदा उचललाय, चेंडूला खेळून काढलाय. यावेळेस जर पाहिलं तर 7 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने आदित्य नक्कीच दर्शवत आहेत सिंगलसाठी. मला देखील उतरवलाय, मी देखील सिंगल खेळणार आहे. लक्ष छोटा आहे, परंतु दुसऱ्या बाजूला मनीष, ज्याला आक्रमणासाठी आपल्याला पाहायला मिळते. एक आक्रमण करणार तर एक सिंगल डबल. पुन्हा एकदा सिंगलने इथून आपण पाहतो स्ट्राईक रोटेट केले. चांगला चेंडू होता आणि त्याच्या चांगल्या चेंडूला खेळून काढलाय. ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालंय. 1 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 मध्ये 12 बनवायचे आहेत. 18 चेंडू आणि 12 धावा.
इथून जर पाहिलं तर गणेश गण्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिला चेंडू गण्याच्या विरोधात, फटका चांगला होता परंतु विकास त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला अडवतोय. दीपक सॉरी, इथून आपण पाहतोय यस पंच नो साठी. इथून मात्र आपण पाहतोय थोडस पंचांनी इथे चौथ्या पंचांची मदत घेतली. बघूया काय डिसिजन येईल. इथून आपण नोचा इशारा आलाय आणि या चेंडूवर जर पाहिलं तर एक रन्स आणखीन नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. हा पाहू शकता आपण नो चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल झाला लाईनच्या थोड्याशा आधी नक्की चेंडू पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचमुळे जर पाहिलं तर या 9 चेंडूवर धावा मात्र मिळतील. सिंगल 10 धावा झाल्यात स्कोर कार्डवरती. इथून आपण पाहतोय गण्या पुढचा चेंडू. याही वेळेस आपण पाहतोय थोडासा लेग कट केलाय चेंडूला. चेंडूला पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगलमध्ये कन्वर्ट करत असताना धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड एकंदरीत जर पाहिलं तर 11 धावा. थोडंसं संत गतीने हा सामना चालू आहे कारण की पद्धतीने रन्स बनवत आहेत सिंगलच्या सहाऱ्याने. जर पाहिलं तर ही धावसंख्या बनवण्याचं काम करतायत कारण की 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 मध्ये 9ची आवश्यकता. म्हणजे कुठेतरी समीकरण जो आहे तो मॅच खाम्यामध्ये आहे मायकोप टीमच्या. त्याचमुळे जर पाहिलं तर हा इथून आपण पाहतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल रन्स कंप्लीट केलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आणखीन 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आता मात्र 13 जाऊन पोहोचतोय. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 मध्ये 8ची आवश्यकता. यावेळेस कडक प्रहार परंतु चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दीपक कडून आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला थांबवलंय. रन्स मात्र जर पाहिलं तर इथून मिळणार नाही. या डॉट चेंडू नक्कीच आलाय. फुलटच चेंडू आहे. पुन्हा एकदा दीपक इथून जर पाहिलं तर नक्कीच 14 धावा झाल्या आहेत. 7ची आवश्यकता. 13 मध्ये 7. तेरा चेंडू आणि 7ची आवश्यकता आहे. इथून आपण पाहतोय आणखीन एक सिंगल रन्स मिळेल. 6 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर नक्कीच आपण पाहतोय 12 चेंडू. 12 चेंडूमध्ये 6 धावा मॅच जिंकण्यासाठी. यानंतर होणारा सामना शेवटची मॅच असेल. या 4ही पॅनलमधून जर पाहिलं तर पहिला पॅनल जो आपण ए पॅनल पाहिला, या ए पॅनलमधून 2 संघ जे आपल्याला संघर्ष मुरबे यश फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला ओम शिवसाई विलंगी ए या 2 संघांनी प्रथम दिवशी प्रथम पॅनलमध्ये मजल मारली. त्यानंतर बी पॅनलमध्ये जर पाहिलं तर बी पॅनलमध्ये जय जोगण्यादेव आगवण वामिका स्टार आणि दुसऱ्या बाजूला दुसरा संघ जर पाहिला तर हमजा 11 डहाणू या 2 टीमने मजल मारली. यावेळेस मिळत आहेत चौकार. चांगला फटका, करारी प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषे पार. चौकार थोडासा पुढे घेतला होता. जिशानला देखील पुढे आणलं होतं परंतु त्याच्या गॅपमधून अगदी त्याच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू जातोय सीमारेषे पार. 2 धावांची आवश्यकता आहे. सी पॅनलमधून आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर साई एकता बिरवाडी एक टीम क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला उनबाट अशा एकंदरीत 6 टीम. सी पॅनल डी पॅनलचा जर विचार केला तर नक्कीच
टीम जय जोगणदेव आगवणकर ही टीम आपल्याला क्वालिफाय होताना आत्तापर्यंत पाहिले आणि आता मात्र जर पाहिले तर हे मॅच जिंकले मायकोप असंघ. ज्या पद्धतीने आज मैदानामध्ये उतरला, चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी केली, कमी धावांचं लक्ष होतं आणि त्याचमुळे HD विनर टीम जर पाहिलं तर पराभूत होत असताना या टुर्नामेंटमधून. यानंतरची मॅच चला दोन संघ, एका बाजूला कासा टीम आणि दुसऱ्या बाजूला मायकोप असंघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मनीष भोईर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.